तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर बाल संगोपन योजना या योजनेअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील निराधार बालकांना मुला मुलींना या योजनेअंतर्गत 2250 रुपये दरमहा देण्यात येत असते। तर या योजनेच्या निधी वाटप करण्याकरिता शासनातर्फे 101 कोटी 46 लाख इतका निधी आता मंजूर करण्यात आला आहे। तर या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी अधिकृतपणे पोस्ट करून माहिती देण्यात आलेली आहे। तर नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे व ही बाल संगोपन योजना काय आहे, या योजनेअंतर्गत कोणत्या मुलामुलींना हा लाभ देण्यात येत असतो, याबद्दल सविस्तर माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच योजनेसंबंधित माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करून अधिकृतपणे माहिती दिली आहे। तर बघा, हे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांची फेसबुक पोस्ट आहे। तर यामध्ये निराधार बालकांना महायुतीचा आधार, महाराष्ट्रातील अनाथ, निरक्षित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबवण्यात येते। तर मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने या योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिमाहा 2250 रुपये प्रमाणे लाभ देण्यासाठी रुपये 101.46 कोटी इतका निधी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास महिला व बालविकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे। तर महिला व बालविकास मंत्री अदितीताईने आपल्या फेसबुकवर पोस्ट करून महाराष्ट्रातील अनाथ बालकांना बालसंगोपन योजनेअंतर्गत 2250 रुपये लाभ देण्यासाठी शासनाकडून 101.46 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे। तर आता नेमकी ही योजना काय आहे व कोणत्या मुलामुलींना या योजनेचा लाभ दिला जात असतो, तर बघा, या बालसंगोपन योजनेचे खरे व पूर्ण नाव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असे आहे। तर या योजनेअंतर्गत अनाथ, निरक्षित, बेघर असलेले मुले ज्यांचे आई वडील नाही किंवा दोघांपैकी एक आहे पण एक नाही, ज्यांच्या आई वडिलांपैकी एकाचा किंवा दोघांचाही मृत्यू झाला असेल अशी बालके, किंवा ज्यांच्या आई वडिलाचा घटस्फोट झाला असेल अशी बालके, किंवा ज्यांचे आई किंवा वडील अपंग असेल किंवा मोठ्या आजाराने ग्रस्त असेल, जसे की HIV, सिकल सेल, कुष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग अशा मोठ्या आजाराने ग्रस्त असलेल्या पालकाची बालके, किंवा कोरोनामध्ये पालक गमावलेली बालके, तर एकंदरीत आई किंवा वडील दोघांपैकी एक नसलेले किंवा दोघेही नसलेले, किंवा दोघांपैकी एक अपंग किंवा आजाराने ग्रस्त असलेले 0 ते 18 वर्ष वयोगटातील व कोणत्याही शासकीय अनाथालयात राहत नसलेले अशा बालकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत 2250 रुपये दरमहा देण्यात येत असते। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती समाज कल्याण विभागाकडे अर्ज करावा लागतो। तर या योजनेचा अर्ज कसा करावा लागतो किंवा कागदपत्र कोणकोणती लागतात या संबंधित माहितीची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अगोदरच टाकलेला आहे, किंवा तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली व तुमच्या काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा व
हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.